भावासारख्या मानणाऱ्या जिजूनेच केला घात। कामावरून त्याच्यासोबत घरी येत असतानाच गाडी शेताकडे वळाली आणि अतिशय भयंकर घटना घडली। तिथे नेमकं काय आणि कसं घडलं सविस्तर पाहूया। तर ठिकाण आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुका। वेंगुर्ला तालुक्यातील मठ कणकेवाडी येथे राहणारी सायली यशवंत गावडे वय वर्ष 20 हिची ही घटना। सायली ही एक अत्यंत प्रेमळ आणि मेहनती मुलगी होती। तिने वैद्यकीय पेशेवर शिक्षण पूर्ण केले होते आणि कामाच्या तत्वावर स्थायी रूपात कार्य करत होती। एका हॉस्पिटलमध्ये ती नर्स म्हणून काम करत होती। अशी सायली ही स्वतंत्र, स्वाभिमानी आणि संस्कृत महिला होती। तिच्यावर तिच्या कुटुंबियांचं विशेष प्रेम होतं। त्यांनी सायलीला त्यांच्या कर्तव्याने अपेक्षितलं नाही, त्यांच्या प्रेमाने आणि समर्थनाने सहाय्य केलं। ती मुलगी असून मुलासारखे आपले घर चालवत होती। परिस्थिती नाजूक असल्याने ती फक्त कामावर आणि मेहनतीवर काम करत होती। तिच्या आई वडिलांवर सायलीच्या मृत्यूने भारी प्रभाव पडला। एके दिवशी कामावरून येण्यास उशीर होईल असे सायलीने फोन करून घरी कळवले आणि येताना जिजू बरोबर येते असे सांगितले। हा जिजू नेमका कोण तर तिच्या मैत्रिणीचा पती होता। त्या दिवशी त्या फोन नंतर सायली काही परतली नाही। बघता बघता रात्र झाली। सायलीच्या वडिलांनी तिला परत कॉल केला पण तो लागलाच नाही। तिचा फोन हा बंद येत होता। तिच्या वडिलांनी गोविंद दाजी म्हणजे त्या जिजूला कॉल केला। त्यांनी सांगितले की मला सायली काही बोलू नाही, मी घरी आहे, मला काही सायलीचा कॉल आला नाही। तिच्या वडिलांना फार काळजी वाटायला लागली। त्यांनी रात्रभर आपल्या मुलीची वाट बघितली आणि सकाळ होताच पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता असल्याची रिपोर्ट दाखल केली। पोलिसांनी तपास करण्यास सुरुवात केली। पोलिसांना घडलेला सर्व प्रकार सांगितला असता त्यांना त्या जिजूवर संशय आला। त्याच्यावर अंधार गेला कारण त्यांनी जिजू म्हणून ओळखलेलं गोविंद दाजी माधव यांच्यावर पोलिसांनी शंका व्यक्त केली। त्यांच्या नातेवाईकांनी तिच्या कॉल्सवर प्रयत्न केले परंतु काहीही उपलब्ध नव्हते। त्यांनी विचारलं की गोविंद माधव यांनी सायलीला अपेक्षित नव्हता पण त्याच्या कुटुंबियांचं त्याच्यावर विश्वास असू द्यावं। पण जर सायलीला त्याने विचारलं असतं, तिने त्याच्या प्रेम संबंधाला नाकारले असेल तर दाजी माधवचा बदलतं वर्तन स्पष्ट झालं। त्याला घाम आला आणि थोडासा गोंधळला। त्याच दिवशी रात्री एक मृतदेह गावाबाहेर पडलेल्या अवस्थेत मिळाला होता आणि तो मुलीचा आहे म्हणून ओळख करण्यासाठी तिच्या आई वडिलांना बोलवण्यात आले। सर्व गाव थक्क झाले। तो मृतदेह कोणाचा तर चक्क सायलीचा होता। आपली मुलगी जिवंत आहे असे समजून ते तिचा शोध घेत होते आणि अचानक ती समोर मृत अवस्थेत बघून त्यांचे डोक्यावरचे आकाशच उघडे पडले। पोलिसांनी तिचा मृतदेह ताब्यात घेऊन सिव्हिल हॉस्पिटलला शवविच्छेदनासाठी पुढे पाठवण्यात आला। त्यानंतर त्या छाननी मध्ये पोलिसांना त्यांच्या डोक्यावर दुखापत, नाकातोंडातून रक्त व मारहाण झाल्याचे स्पष्ट झाले। यामुळे पोलिसांनी खून झाल्याचे स्पष्ट केले। त्यांनी तातडीने जिजू उर्फ गोविंदाजी माधव यांना ताब्यात घेतले आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळाली आणि गोविंद काहीच बोलत नव्हता। पण जशा पोलिसांनी खाक्या दाखवला घाबरून त्याने त्यांना गुन्ह्याची कबुली दिली। त्याने सांगितलं की हो ती ऐकत नव्हती आणि मला नकार सहन झाला नाही, त्यामुळे संतापाने मी तिचा खून केला अशी कबुली त्याने दिली। मठ कणकेवाडीच्या पोलीस स्थानिकांचं सहकार्य, संशोधन आणि विचार ह्या घटनेच्या परिस्थितींवर आधारित केलं। सायलीच्या कुटुंबियांच्या जीवनात अजूनही हाताळलेलं अविष्टाचं शोध चालू आहे परंतु त्यांच्या मनाला शांती मिळावी आणि त्यांच्यावर विशेष प्रेमाचं समर्थन असावं। आज सायली गावडेच्या स्मृतीच्या सदैव जिवंत असलेल्या वेंगुर्ला गावात त्यांच्या प्रेमाचा विश्वास आणि अद्वितीयता दर्शवतंय। ही घटना ऐकून आपल्याला ह्याविषयी काय वाटतं कमेंट मध्ये आपलं मत जरूर कळवा।